हाय हॅलो नमस्कार, मी काजल मी तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतोय। तर आज आहे वटपौर्णिमा, 10 तारीख आहे आणि रुद्राच्या पप्पाचा बर्थडे पण आहे। आम्ही तर विश पण नाही केला, आम्हाला माहित पण नाही कधी उठले, कधी तयार झाले आणि कधी गेले आणि काय माहित नाही। आता डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजताच। तर पहिल्यांदा मी जे ड्रेस रेडी झालेले ना काल, तर ते पॅक करून पाठवणार आहे। मग कधी आहे पप्पाचा बर्थडे? आजच आहे, तुला तर माहित पण नाही। तर केक कुठे गेला? केक तर आणायचा, पण तू हॅपी बर्थडे पण नाही बोलला पप्पाला, विश पण नाही केलं तू। म्हणजे पप्पा मला मी पण नाही केलं, मला पण माहित नव्हतं। तर चहा पिते मी, आज उपवास आहे त्याच्यामुळे आज काही नाश्ता नाहीये रुद्रपुरता। रुद्राने काय थोडंसं खाल्लं ना, तर त्याला पण ठेवलाय दूध वगैरे। तर आता मला पटपट आवरायचं आहे। सगळ्यात पहिला आंघोळ केली, कारण रात्री तेल लावलं होतं, तर म्हटलं चला केस धुवूया। आमच्या इकडे कसं असतं माहितीये, कोणता पण सण आला ना त्या दिवशी केस धुवायची म्हणजे हे फिक्सच आहे। नाही धुतले ना लगे घरचे ओरडतात, का नाही धुतले। आयब्रो करायचे होते, तर ते शेवटपर्यंत राहून गेले, तर राहिलेच। काल येताना रुद्राला घेऊन येताना करणार होते, पण ह्याला लगेच मला वॉशरूमला जायचं, चल पटकन घरी हेन तेन, मग आले तसंच ह्याला घेऊन। तर आता ना हे जे ड्रेस रेडी झालेत ना, ते पहिलं पॅक करते। डिस्पॅच आता नाही खरं, डिस्पॅच करायला रुद्राला सोडून स्कूलमध्ये मग मी जाईल। पेप्सी घेतली होती मला आणि कासली मग जेम्स, मग पेप्सी घेतली होती लेमनची बॉटल, आणि मग नंतर व्हाईट कलरची पेप्सी, आणि मग एक लालू घेतला आणि एक शॅम्पू। एवढं काय घेतलंय काल जे आणलेलं ना ते सांगतो त्याला, इतकं म्हणजे छान वाटतं ना काही आणल्यानंतर, तो इतका खुश होतो, बापरे विचारू नका। तर चला पहिल्यांदा मी ते पार्सल पॅक करणार आहे, फक्त पॅक करणार आहे, त्याच्यावर ॲड्रेस वगैरे काही लिहिणार नाही, नंतर लिहिणार आहे। कारण ते तिथं राहिल्यामुळे मग मला तो एरिया साफ नाही करता येत नाही। झाडू पहिल्यांदा मारते, चहा पिऊन मस्त झाडू पोछा करून घेते, त्याच्यानंतर मग पटकन आवरून 9:45 वाजताच, 10च्या आधीच जाणार आहे पूजायला। कारण की मग 11पर्यंत रिटर्न आले ना, तर रुद्राचं टिफिन वगैरे सगळं 12पर्यंत होऊन जाईल, आणि मग 12ला त्याला सोडते। तर चला आता सगळं इतकं मिक्स झालंय ना, आणि आयब्रो करायचे तेवढे राहिले, केले ना आधीच आयब्रो नाही केले ना, मग थोडासा शेप आला ना, ते असल्या का तरी वाटतं थोडंसं। तर बघू आता, मला हाताने करता येतात ना, पण मला शिंका खूप येत आहेत। मी ट्राय आता बघू करते, नाही तर थोडंसं वरून किंवा मग खालून थोडा शेप देईल, जर टाइम भेटला ना तर पटकन करेन। तर चला आता। मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। इकडे बस, खाली बसायचं आणि हात नाही लावायचा मध्ये, काय नाहीतर मग मार पडतो। माग सरा, चलो बॅकला जाओ। मम्मा मला फेवरेट पिंक कलर लाव पहिलं। हां मला पहिलं पिंक कलर लाव फेवरेट। सच में थांब। ओय काय आहे का इकडं? चल तिकडं चल। ह्या रूम मध्ये शिरते बाई, काय असलं तर आधीच माझा हा पसारा इतका झालेला आहे। चल पाल बिल असायची, चला तू बाहेर चल तिकडं। हा चला। इतकी भांडणं असतात नाही दोघांची, चढलीच वर, सारखं मागच राहावं लागतं। तू तिला इकडे इस्त्री चल, सारखं मागं लागावं लागतं बाबा, लहान मुलं असली ना लई अवघड आहे। तर इतकी सारखी भांडणं असते ती ना, आता ही तर लहान आहे, पण रुद्र मोठा आहे, तरी त्याला समजत नाही अजिबात, त्याला कोणतीच गोष्ट शेअर करायची नसती। तिला थोडंसं प्यार केलं आणि त्याला वाटतं तिलाच प्यार करते, मला नाही करत, म्हणजे तिचंच नाही सगळ्यांसोबतच असं आहे। तर चला आता ब्लँकेट टाकलं होतं धुवायला, तर आता धुवून झालं असेल। तसं बघा ब्लँकेट कसलं छान निघलंय। तर मी नॉर्मलला लावते, म्हणजे ब्लँकेटचं ऑप्शन नाही सिलेक्ट करत, नॉर्मल जे रेग्युलर असतं ना मिक्स त्याच्यामध्येच टाकते। इतकं भारी निघतं ना ब्लँकेट, आणि हे एवढं मोठं ब्लँकेट मी इतकं एका बोटावरती उचलवू शकते। म्हणजे किती सुकलंय, अगदी 90% सुकलेलं आहे, 10% पण नाही त्याच्यामध्ये पाणी, पूर्ण सुकलेलंच असं पण पांघरून घेऊ शकतो, इतकं सुकलंय ते। तर थोडा वेळ आता ना मी बाहेर टाकते उन्हात, इकडं ना मस्त एकदम इकडं ऊन येत आहे। चाललंय काय? काय चाललंय तुमच्या दोघांचं? चल इकडे चल,
तर नुसतं हे असे भिंतींचे नाही टोपडे निघतात, मग धक्का जरी लागला ना तरी असे निघून पडतात. तर त्या दोघांना ना नुसते टोपडे काढायचे आहेत. किती टोपडे गोळा केले दोघांनी, टोपण भरले. कशासाठी केलं हे गोळा? हा अरे काय केलं तुम्ही दोघांनी हे गोळा? हे बघ काढती कशी टोपडे. हा ते सुकलंच आहे, फक्त थोडं उन्हाला लावलंय बघा, सुकलंय मस्त निघलंय. पण किती छान. इकडे झाडं. रुद्र तुला पाणी घाल म्हणलं होतं ना रे मग अशी झाडाला, तू काय काम नाही करत. कुठल्या झाडाला घातलंस? 1 2 3लाच घातलंय, बाकीच्या कोण घालायचं नाही त्याला. बघ एक पण नाही पाणी गेलं याच्यामध्ये. हे पाणी कुठे दिसतंय का? पाणी सुकलं पूर्ण झाड. चल पाणी घाल पटकन. तर इकडून जास्त ऊन येत आहे इकडं, त्याच्यामुळे लगेच सुकताय. तर घालते पाणी. कढीपत्ता तर कसला बसतलाय. तरी खाऊच्या पानाचं झाड आहे ना, मी खालीच नेऊन लावून. थोडंसं पाऊस आला ना मग, कारण हे गॅलरीमध्ये ह्याच्यामध्ये कुंडीत नाही वाढत, त्याला जास्त माती पाहिजे. हे वाढणार नाही जास्त. चल पिओ चल चल उठ चल चल तिकडे चल 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 चला हळू 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 हळू. हा चला 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 चला. कुठं ठरवलं होतं की रुद्रला सोडायला जायच्या आधीच म्हणजे वडाला जाऊन यायचं, पण नंतर मला कळालं की 11:30च्या नंतर वड पुजायचा आहे, त्याच्यामुळे म्हटलं आधी रुद्रला सोडून येऊ. तर खिचडीच बनवली त्याला, टिफिनला खिचडी आणि ॲपल दिलंय. माहित नाही आज आहे का नाही स्कूलमध्ये. तरी अरे आता तुला सोडून येते मी स्कूलमध्ये, मग घरी येईल ठीक आहे. तर आता जाते. आणि काल होतं ना त्याच्यापेक्षा जास्त ट्रॉफिक आहे, इथूनच दिसतंय. आता कसं रिक्षाने जायचं? रिक्षा निघत नाही मग त्या ट्रॉफिक मधून पटकन. नाही नाही मी ती तुला घ्यायला जाऊ दे, आपण स्कूटीच घेऊन घेऊ. लई ताप आहे डोक्याला. हा राहते उभा. चला तर त्याला टेन्शन आलंय आता. आज सकाळपासून चाललंय त्याचं की मम्मा मी जातो स्कूलला, जायचंय जायचंय. आणि काल तसा करत होता, रडला. आज नाही रडला है ना. आज मलाच उलटा, उरक की लवकर, माझ्या स्कूलचा टाइम झाला, उरक की लवकर म्हणत होता. त्याला सोडून आली आणि त्यात आयब्रो केले. नुसतं रडून रडूनच डोळे लाल झाले असं सोडून. इतकं बेकार. मला शिंका येतात ना, खूप ॲलर्जी आहे म्हणजे आयब्रोची, त्यामुळे शक्यतो आता करणार नाही. आता 7-8 महिने तरी करणार नाही, डायरेक्ट दिवाळीला करणार. तोपर्यंत अजिबात नाही. बस बाबा. ह्यांचा बड्डे पण होता, म्हटलं थोडे फोटो बिटो पण काढू. आणि डोळे तर इतके बेकार आत गेलेत ना. आता आराम की आराम करायचं, पण काय स्कूलच्या त्याच्या बस व्हॅन एकदा लावली ना टेन्शन नाही. जाते तर मस्त तयार होते. साडी ना दिसायला जेवढी जास्त छान आणि मऊ आहे ना तेवढीच नेसायला अवघड आहे, कारण मधला जरी पार्ट मऊ असला ना तरी हे जे काट आहेत ना खूप जास्त कडक आहेत बापरे. आणि हा ब्लाऊजच्या 3-3, 4-4 टिपा मी उसवल्या आहेत. मी जाड वगैरे झालेली नाही, तशीच आहे. फक्त कसं असतं लग्न झालं की आपलं थोडा शरीराचा जो म्हणतात ना थोडी बदलतं, आपलं शरीर थोडंसं बदलतं, त्याच्यामुळे. नाहीतर मग जाड वगैरे काही झाली नाही, ते जशाच तशी आहे, जशी लग्नात होती तशीच. फक्त जसं बाळ वगैरे झालं थोडीफार होतात चेंज. तर आता मी हेअरस्टाईल कशी करू तेच मला कळत नाही, कारण इतकी बेकार गरम होत आहे ना. त्यात केस पूर्ण गेली, सगळी केस गेली, इतकी केस गळत आहेत रे बापरे. खरं तर आता बघू, विचार कर. तर आम्ही ना पूजा करायला आलोय. सगळं संपून गेलं, इथं काहीच नाही राहिलं. सकाळी आलो असतो ना एकदम आपल्याला स्वच्छ भेटलं असतं आहे का नाही, एकदम नव्यासारखं. कारण आम्ही भाजीला आलो होतो त्यावेळेस ठरवलं होतं की इथंच यायचं वडाला. आणि आत्ता आलो. निकिता करते पूजा, इकडं तिची चालू आहे, माझ्या अजून व्हायची आहे. तर आम्ही दोघीच आहे सगळे. आणि यांचं काकांचं तर सगळं उचलायचं चालू आहे, म्हणजे जो काही देवाचं राहतं ना ते. खूप जास्त लेट झाला, थोडं लवकर यायला पाहिजे होतं,
पण शाळेमुळं आणि तो मुहूर्त हे सगळं बघत बसावं लागतंय, त्याच्यामुळे इतका. मंदिराच्या आशेवर आलो होतो आणि मंदिरच बंद आहे. महादेवाचं मंदिर आहे ना हे, पण मंदिरच बंद आहे. मंदिर नहीं खुलता क्या? मंदिर खुलता ना, शाम को खुलेगा, सुबह दिन में नहीं खुलता. 12-1 बजे बंद होत आहे. म्हणजे आम्ही चुकीच्याच टायमिंगला आलो आहे ना. सगळं मॅनेज करता करता स्वयंपाक, ही तर पुरणपोळीचा स्वयंपाक करत बसली सकाळी पहाटेच उठून, ते पण साडी नेसून. कसा केला एवढा स्वयंपाक, नैवेद्य पण घेऊन आले पूर्णाचा. चला आता हिची झाली. तर सगळ्यात आधी तर निकिताने मस्त पूजा करून घेतली, त्यानंतर फेरे पण मारले. इथं कसं असतं ना, ब्राह्मण करतात पूजा, पण आता आम्ही दोघीच होतो, त्यामुळे त्यांनी काही केलं नाही. जास्त असले ना की मागच्या पण तुम्ही बघितलं असेल, मला वाटतं मागच्या वर्षी तर ब्राह्मण काका असतात आणि सगळ्यांनी गोल बसायचं वगैरे, पण यावेळेस असं काही नव्हतं. तर ठीक आहे. तर माझा हा लग्नाचा शालू कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इतकं पटकन उरकलं ना, हेअरस्टाईल तर काय करावे सुचत नव्हते, किती वेळ तेच करत बसले होते आणि फायनली वरच टांगून दिली, कारण की ना गळ्यात आलं की खूप गरम होत होतं. तर आता मस्त वडाची फेरे मारून घेते. तर आता इथं ना ओटी भरून घेतो, कोणीच नाही त्याच्यामुळे एकामेकीच्या ओटीत आंबा टाकायचा एवढंच. तर आमच्याकडे ओटीला कसं असतं, आंबा आणि थोडंसं गहू बस झालं. आणि ताटासुद्धा आता ना जसं की खूप वेगवेगळं काही काय भेटतं, पण आमच्या गावाकडे तर ना पोळ्या केल्या तर पोळ्या, नाही तर मग शेवळ्याचा नैवेद्य आणि झालं दोरा आणि हळकून गहू तांदूळ झालं. याच्यापेक्षा जास्त काही नसतं. नाहीतर आजकाल बायका इतकं भरलं ताट घेतात ना, म्हणजे बघून बघून सगळेजण आता सगळंच करतात. त्याच्यामुळे आपल्यालाही वाटते की आपण पण सगळं घ्यावं. तसंही एका वर्षातून सण येतो, तर आपल्यालाही छान असा साजरा करायला म्हणजे छानच वाटतं ना. तर आता आम्ही ना घरी निघालोय आणि म्हणजे सकाळपासून बघा किती 2 आंब्याची टक्की, नारळाचं तू बघितलंच नाही मागं. किती सामान. आणि आम्हाला लक्ष ठेवायला थांबवलं इथं. आम्हाला म्हणे की ब्राह्मणाने की लक्ष ठेवा. त्यांना म्हटलं सकाळी कोण आलं, तर सकाळी 3-4 वड करून आलेत आता ह्या वडाला. ती गहू वगैरे हे किती, पण आपण तर हे गहू वगैरे वाहतो ना, मग इथं कसं आले पिसन हे. अवघड आहे बाबा, जिथं तिथं व्यवहार आहे ना, बिझनेस सगळीकडं. मी निकिताच्या घरी आली. सेम जसं आमचं आहे ना घर, तसंच तिचं आहे. ते साईडवाला आमचं आहे, पण तिचं घर ना जास्त छान आहे. दाखवते तिचा हॉल. नंतर इथून ती तोंड होती तिकडं आल्यानंतर ती झोपवलं पिऊला. इकडनं हा सेम टू सेम घराचा एरिया आहे, पण तिचं कार्पेट टाकले ना. आणि हा स्पेस आहे ना खूप मस्त आहे. मला हा इथला जो स्पेस आहे आवडतोय जास्त, आमच्यापेक्षा छान आहे हे का नाही. घे धुवून. आणि इकडचा स्टोर रूम आणि ती 2 रूम आहेत, आणि ह्यांचं पण सेम एका रूममधून बाहेर रोड आहे. इथली स्टोर रूम, डायनिंग आणि टेबल हे तेन घेऊन आले सगळं. काय करू ना बघा, वापरत तर काय नाही, नुसतं जाणायचं ना. हा इकडचं बाहेरचं ड्राय बाल्कनी. मला इथं साडीची घडी घालायची राहिली. आणि ऊन बघा मस्त ऊन येते की नाही, इथं एकदम असं ऊन येतं ह्या रूममध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये. तर आता हे सगळं उचलायचं आहे. आल्यावर उचलती. आता पहिलं मी रुद्रला घेऊन येते, टाईम झाला आहे रुद्रला नाही जायचा. आणि इतका लगेच तर टाईम होतोय ना, म्हटलं होतं थोडंसं ककडी ठेवायची डोळ्यावरती, थोडं झोपते. कारण डोळे इतके काळे झालेत ना प्रचंड, काय राहिलंच नाही त्या डोळ्यात. असं वाटतंय निस्तेज. काय करावं, डॉक्टर पण काही नाही करत. मी किती वेळा तर गेले होते त्याच्या आधीसुद्धा दवाखान्यात, पण काहीच नाही सांगत ते. नुसतंच हे झालं तर बघा अजून एकदा दाखवेन संडेला. आता माहीत नाही, ह्यांना सॅटर्डेला सुट्टी असते ना, त्या दिवशी दाखवेन. लयच डोळे काळे झालेत. मान्य आहे मला की मला जास्त काम लागतंय, थकून जाते, पण तरी पण इतके हे जरा जास्तच व्हायला लागलं आहे. तर चला आता आवडते पटपट.
तुला टीचर काय बोलती रे? काय नाव घेते तुला अटेंडन्स मध्ये? काय घेते नाव सांग ना. तर अरे त्यांचं सरनेमच तसलं आहे. तर ह्याचं ना त्याला असं वाटतं की रुद्र सूळ म्हणायला पाहिजे. तिकडची टीचर बोलायची ना, तर हा म्हणतो की मम्मा टीचर बोलते की सूळ रुद्र. आला आला बघ निकिता मावशी. आणि टोपी कशी घातली म्हणे माझ्या कानाला ऊन लागतात, उद्यापासून व्हॅननी जा, व्हॅन लावून देऊ. ते बघ निकिता मावशी आली. झोपली का नाही? काय म्हणतोय माहिती, विश केलं ना हॅपी बर्थडे एवढा लेट संपत आल्यानंतर. पप्पाला निवांत हेडफोन. जा की पप्पाला विश तर कर, हॅपी बर्थडे तर म्हण. हॅपी बर्थडे पुढे हॅपी बर्थडे पप्पा बोल, बोल की. आणि केक कोण कापणार? केक कोण कापणार आहे? अरे बापरे, केक तर कापायचा आधीच फिक्स ठरलंय की केक तर रुद्रच कापणार आहे. पप्पाला नाही केक कापायला, है ना, है ना. चला 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 आवरा, केक कापायचा आहे ना. आणि आज स्कूलचा तर दिवस विचारा कसं गेलं, काय काय म्हणली टीचर? आणि आज रडला पण नाहीये. आणि काय बोलली टीचर बोलली की म्हणजे याचं नाव रुद्र तानाची सूळ आहे ना, तर रुद्र बोलले, टीचर बोलली की सूळ रुद्र. तर मुझे समज नहीं आया. क्लास मध्ये टीचर त्याची चॉकलेट लायच विसरला कुठे बॅग. काय दिलं टीचरने? एक चॉकलेट. टीचरचा बर्थडे होता. टीचरचा बर्थडे होता? बघ 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 कुठे, बघ तिकडे बॅग आहे. ते इकडे 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 इकडे. बाहेरचं नाही, खालच्या लाईनीत असणार त्याचं बटन. नाही ती त्या बटन कुठलं आहे मग त्याचं? बाहेर तर नसेल. हिटलं दाबा बरोबर, तर बटनच नाही ती. नाही यार. हिरो बघा माझा हिरो. कुठे हिरो? तर हिरो एकदम पप्पाच्या आधी तयार झाला, त्याच्यानंतर मी तयार झाली. तर हा ड्रेस ना मी म्हणजे फल मस्त घेरदार शिवलाय. किती वाजता शिवला? रुद्रला 4:30ला घेऊन आली, जेवाय घातलं, झोपावलं 5 वाजता आणि 5:45 पर्यंत झोपली. 5:45ला उठली आणि 6:45 पर्यंत म्हणजे 1 तासात ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही केलं. आणि मग आवरलं, पूर्ण घर एकदम चकाचक क्लीन केलं. तसं क्लीनच असतं, फक्त थोडं शिलाईचाच म्हणजे पसारा असतो, बाकी काय पसारा नसतो. हा. आणि रुद्र ना तिथून मी उठली ना, इथं आली म्हणून इथं आला. इथं पडला होता, मी झाडू मारत होती, पडला असं टेकलं होतं. कधीच नाही, कधीच आणि झोपून गेला. तर आज यांचा बर्थडे आहे. सगळ्यात जास्त म्हणजे ना काका काकी आणि ते म्हणजे इतका प्रत्येक बर्थडेला मस्त टेबल वगैरे, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच असायचं, काकाकडे असायचं की टेबल एकदम मस्त फुलाने सजवायचा. त्यावेळेस तसलं काहीच नाही. आता मी फक्त केकच आणला, कारण तुम्ही बघितले इतक्या लेट येतात ना, ते 8 वाजता येतात. झालं का तयार? पिंक कुठं? हा तर रेड आहे की, माझा पिंक आहे, हा रेड आहे. तर आधी शॉपिंग मी करून दिली, त्याच्यामुळे गिफ्ट वगैरे तसलं काही नाही. हा एक टी शर्ट, अजून एक टी शर्ट, 2 टी शर्टची मी शॉपिंग करून दिली त्या दिवशी. उलटा हेच मला गिफ्ट घेणार आहे, iPhone 15. कोणता? आज घेणार होते म्हणे माझ्या बर्थडेला मी तुला गिफ्ट देतो, आणि आज आले किती वाजता? 8 वाजता आले. कशाचं गिफ्ट आहे काय? मला तर वाटतं ऑनलाईनच घ्यावा. 5-6 हजार रुपये मस्त कमी पण पडतायत, हे का नाही? टी शर्ट मध्ये थोडं तरी ठीकठाक, नाही तर शर्ट फॉर्मल ड्रेस घातला आणि कंपनीचा तर इतकं मोठे वाटतात ना, असं पार खूपच असं जाडजूड. आता वेट लॉस साठी करावं लागणार काय तर जुगाड, नाही तर काही खरं नाही. बस टिकला कशा लावतात? टिकला कसं लावतात पण? मला काय लावलं? तुला चांगलं दिसलं तर चालतं, कसं दिसतं असं काय आहे? शक्कर मेरे को
पप्पा ने लाल टी शर्ट में से ज्यादा अच्छा दिख रहा पर हीरो तो इधर ही है ना। है। हीरो तो यही लग रहा है, मेरा ही ज्यादा हीरो है। हाँ चलो आशीर्वाद दे दो मुझे। बस का लाइक birthday to you, happy birthday to you. कॅन्डल साईडला काढा, साईडला काढा केक मध्ये विरघळायचं. हा. आधी रुद्राला चालू करा. हा, काकाला जरा हा, जरा नाही पाहिजे। एवढा मोठा पापड. त्याच्यावर टाका काय निंबू पाहिजे। नको तिला खेळ 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 घोड्यावर बस घोड्यावर. हा बस 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 किती मजा येते ना. थोडं टाइम असं आणाय पाहिजे बाहेर संडेला वगैरे. तर बड्डे झाला एकदाचा बड्डे. मस्त आलो बाहेरून जेवण वगैरे करून. आता मस्त फ्रेश व्हायचं आणि झोपायचं आहे ना. आणि गिफ्ट मोबाईल ऑर्डर करायचा आहे. तर बघू आता ऑनलाईनच घ्यायचा प्लॅन आहे. ऑनलाईन घेतला ना तर क्रेडिट कार्डवरती 4-5 हजार रुपये कमी होत आहेत त्याच्यामुळे. तर बघू आता कोणता घेते. चाललंय त्यांचं की आयफोन घ्यायचा म्हणजे माझ्यासाठी घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी नाही. कारण व्हिडिओच्या क्लॅरिटीसाठी. शिलाईचे जे व्हिडिओ आहेत ना ह्या मोबाईलच्या बॅक कॅमेऱ्यानं खूप ब्लर दिसत आहेत ते कपडा वगैरे सगळंच. त्याच्यामुळे असं फ्रंटनी ठीक आहे, हा जो फ्रंट कॅमेरा मस्त आहे पण बॅकचा एवढा नाही नीट. तर त्यासाठी आणि खूप जास्त गरम पण होतोय म्हणून मग घ्यायचा आहे. तर बघू आता कधी घेत आहेत, कारण की 2 महिने झाले आता. हा मागचा एक गेला आणि अजून एक घ्या. आता मी सांभाळलेला आहे पूर्ण, त्याच्यामुळं गिफ्ट करणार आहेत ते मला. तर ठीक आहे चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. रुद्राचं नाव मोठी बडा एवढी लांबली लावून